डोक्याला हात लावून बसला असाल ना ऑफिस मध्ये आता? नाही, मला संपायला निघालात तुम्ही. हे सगळे उपद्व्याप करून तुम्ही मला सरळ सरळ विरोध केलाय. आता मी तुम्हाला संपवल्याशिवाय राहणार नाही. मंत्रालयात जा, तुला तो बाहेरचा सिक्युरिटी आतही सोडणार नाही बघ. आता माफ करा साहेब, चुकलो मी. भावनेच्या आहारी जाऊन तुमच्या विरोधामध्ये पावलं उचलली मी. तुमच्या ताकदीचा अंदाज न घेताच तुमच्या विरोधात उभा राहिलो. अरे हे सगळी माझ्या विरुद्ध कारवाया करण्यात एनर्जी घालवलीस ना, ही जर मैदानाकरता वापरली असतीस तर आता मैदानावर काम सुद्धा सुरू झालं असतं. मी बघतो साहेब, तुम्ही म्हणाल ते करतो. फक्त मला माफ केलं म्हणा. माफ केलं ना साहेब? अरे केलं रे, केलं केलं. चल चल चल, ठेव ठेव फोन ठेव. साहेब, मी ज्या मैदानात माझी पहिली कबड्डीची मॅच खेळलो, जिथं मुलींची पहिली जिल्हास्तरीय स्पर्धा झाली, आणि आपल्या स्पर्धेला यावर्षी 25 वर्ष पूर्ण होत आहेत, तर कबड्डीची जी स्पर्धा आहे ही ती आमच्या मैदानात घेता येईल. खूपच उत्तम कल्पना आहे भाऊ. तुमच्या मैदानाला कबड्डीचं वातावरण आहे. आपण नक्की भरवू तिकडे स्पर्धा. धन्यवाद साहेब. मला वाटलं होतं की तुम्हाला फार रिक्वेस्ट करावी लागेल, पण भाऊ भाऊ तुम्ही ऑफर देताय. खरं म्हणजे त्या मैदानाचं भाडं मागायला पाहिजे तुम्ही. नाही सर, रिक्वेस्ट कसली करताय? धन्यवाद, थँक्यू सर. भाऊ पण ते मैदान सध्या वादग्रस्त आहे ना? हो, वाद चालू आहे थोडेसे. लवकरात लवकर त्या मैदानाचे ओरिजिनल पेपर्स माझ्याकडे आणून द्या. मग पुढचं बघतो मी काय करायचं ते. हो. त्याच्या विरोधामध्ये उभा राहून मोठ्या मोठ्या आवाजामध्ये मी जर भांडत राहिलो असतो तर त्याचा इगो दुखावला असता. आणखीन 100 माणसं नेमली असती त्याने आणि आपलं काम कठीण होऊन बसलं असतं. म्हणून मग मी काय केलं, त्याची माफी मागितली. त्याचा इगो चुचकारला, कुरवाळला. एव्हाना त्याची खात्री पटली असेल की जयराज काही आता आपल्या विरोधामध्ये उभा राहणार नाही. रिलॅक्स झाला असेल तो. बस आपल्याला त्याला अधिकाधिक रिलॅक्स करायचं आहे. तो रिलॅक्स झाला म्हणजे आपली कामं पटापट होतील. हे बघ, मी किती वाईट असते ना तरी माझी मैत्री करशील परत. अगं पण मी माझ्या बाजूने मैत्री कधी तोडलीच नव्हती तुझ्या समाधानासाठी. मी नोकरी सोडते आई. काय? हे बाय, काहीतरी बोल नको अरुणे. हे बघ, आता तुझ्यासाठी मी आणि माझ्यासाठी तू आहे. असं एडपिद्र वागू नकोस बाई. माझा निर्णय नाही बदलणार. अगं पण का? तुला माहितीये माझा बॉस काय लायकीचा माणूस आहे ते? तुला खरंच असं वाटतंय की तो माझी चौकशी करायला घरी आला होता म्हणून? मग कशासाठी आला होता? मी घरी एकटी एक आहे बघून माझा फायदा घेण्यासाठी आला होता. म्हणजे ग? अगं, मुलीचा फायदा काय घ्यायचा हे तर तुला वेगाने सांगायला हवंय का? माझ्या बाबांनी तुझ्या बाबांसाठी काम केलं म्हणून आज जाऊन बसलेत ते. तर तू तुझ्या बाबांना पोलीस स्टेशनला फोन करून माझ्या बाबांना सोडायला सांग. आता चालणार आहे का जयराज भाईंची मदत? पण मी चांगल्या कामासाठी मदत मागतच नाहीये. एक भाई दुसऱ्या भाईला सोडवू शकतो, म्हणजे तुझे वडीलच करू शकतात हे सगळं. अगं तू खूप गोड आहेस. मी सांगेन माझ्या पप्पांना. काळजी वाटतेय, चौकशी करायची आहे, असं निमित्त करून घरी यायचं. पण वडिलांबद्दल एक अक्षरही न विचारता, गालाला हात लावून, केसात हात फिरवून, चेहरा हातात घेऊन काळजी व्यक्त करतोय असं दाखवायचं. हे बाय, रडू नको. तुला काय केलं नाही त्याने? हिम्मत त्याची. आता तो काही करण्याच्या आतच मी काय करतो तो बघच.